हॅलो, नमस्कार साहेब. राजू मुठे बोलते, ब्रिसा ब्रिगेड जुन्नर तालुका अध्यक्ष. गाव कोपऱ्यामध्ये जी पाण्याची विहीर आहे का, साठा साहेब, अत्यंत पाणी खराब झालेलं आहे. म्हणजे त्या पाण्यात काय बोला पाणी परीक्षणासाठी दिलेले आहे साहेब, अजून रिपोर्ट आलेला नाही आहे. हो, ऐका ना साहेब, आता स्वातंत्र्य काळापासून आमची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही साहेब. खासदार साहेब सुद्धा इकडे भेट देत नाहीत, निवडून दिल्यापासून भेट दिलेली नाही साहेब. इकडे पाण्याच्या प्रश्नाला खूप गंभीर आहे. टँकर 8 दिवसांनी येतो, टँकरच्या फेऱ्या देखील वाढवल्या जात नाहीत. घसा बरोबर साहेब, मिटिंग घेऊन का उपयोग आहे. खासदार साहेबांनी दत्तक घेतलेलं गावे साहेबांनी भेट द्यायला पाहिजे होती. इथे घशाचे आजार आणि अंगावर लहान मुलांच्या फोड्या येणे हे असे आजार उद्भवतात साहेब. उलट्या जुलाब सगळं असं इथं चाललेले सत्य परिस्थिती. साहेब कुठे गेले आता? हॅलो, ऐका साहेब, खासदार साहेब कुठे? हां, तुषार ताई बोलते कोपऱ्याची काटे ते एक ऐका ना, मग साहेबांना प्रत्यक्ष घेऊन या ना. आवाजीचं प्रत्यक्ष साहेबांना पाणी दाखवा. नुसतं तुम्ही येऊन दौरा करून उपयोग आहे. इथं प्रत्यक्ष पाण्याची पाहणी करा ना. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं आम्हाला वाटत नव्हतं का साहेब आम्हाला रडायला लावतील. आतापर्यंत साहेबांनी सांगा बरं कुठपर्यंत पाणी उद्या, पण आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. पाण्याची काय हालत नाही. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. का तुम्ही नगर दिल्यात? पाणी आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं. सांगा बरं. 100% आता मध्ये सुद्धा आहे ना, 2 वेळा माझ्या साहेबांनी चर्चा केली अधिकाऱ्यांशी. काय तर पाण्याचा जो काही प्रश्न आहे त्याच्या संदर्भात बरीचशी चर्चा केली. झालाच पाहिजे. तुम्ही ऐका ना, येसनगाव किती उत्तरचा भाग आहे, तिथं धरण झालंय. पोसोंड्याचा भाग किती उत्तरचा भाग आहे. कोपऱ्यासारखंच गेले ना उत्तरचा भाग, मग तिथं धरणं वाटत. आणि कोपऱ्या या ठिकाणी का धरण होत नाही? 4 गावात पाण्या वाचून उपाशी झालेत ना फार. पाण्या वाचून पाणी असलं तर जीवन आहे ना साहेब. दुसऱ्यांदा निवडून आले तरी आमचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही साहेब. अहो लवकर म्हणजे पहिल्या 5 वर्षापासून तर आतापर्यंत तोच विषय. साहेबांनी पहिले साहेब खासदार होते तेव्हापासून हा विषय आता दुसऱ्यांदा झाला साहेब. किती आतापर्यंत कोण्या साहेबांची 10 वर्ष 18 वर्ष चालू आहे. मग किती आम्ही पहिले 5 वर्ष होते साहेब, तेव्हा पण आमचा हाच प्रश्न आहे. आता पण साहेब प्रश्न आहे. कोण कोण देणार? नाही तुम्ही सांगा तर, पण असं करता तर टायमाला विषय घ्यायचा कोण? तुम्ही तर टायमाला आता तुम्ही म्हणता उद्या सकाळी येता, आम्ही उद्या सकाळी येऊन काय करायचं? तुम्ही येऊन आम्हाला काय सांगायचा? आम्ही विषय मांडितो. अरे किती दिवस मांडितो? तुमची बार वाईवत आली, आमची गेली ना होऊन. किती दिवस विषय मांडितो तरी? अहो किती पिढ्या संपल्या साहेब. तुम्ही जोडा ना म्हणा संघर्षासाठी किती पिढ्या संपल्या तरी हा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. याच्या अगोदर काय बोलताना सुद्धा साहेब खासदार होते, आता पण साहेब त्यांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न 100% सुटू शकतो. सुद्धा पिणार नाही. 2-2 किलोमीटर तेवढा पिणार नाही. लोकांना पाणी पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. जमा टँक झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. ऐका ना साहेब, याच्या अगोदर सुद्धा खासदार साहेब होते. 5 वर्ष साहेबांनी हे केलेलं आहे. आता सुद्धा साहेब खासदार आहेत. हा 100% पाणी प्रश्न सुटला असता, परंतु साहेबांनी याकडे लक्ष दिलं नाही. असा आमचा ठाम आरोप आहे साहेबांवर. ठाम आरोप आहे साहेबांवर असा आमचा. साहेब होते त्या काळापासून फोनवर बोलले, पाठपुरावा देखील केलेला नाही. साहेबांनी आवाज उठवला तर 100% प्रश्न सुटतो साहेबांचा. अशा आमच्या अपेक्षा आहे.
काय त्याला परवानगी नाही येरी काय मुक्ता- काढून घेते. मुक्ता येणे घेऊ नका मग. मुक्ता येणे आणि जाणे यात खूप तफावत आहे. येणे इथं भेट देणे आणि जाणे भेट देणे जाणे याच्यात खूप तफावत आहे साहेब. याच्या अगोदर पाच वर्ष साहेबांचा कार्यकाल होता. आता देखील साहेब आहेत. साहेबांनी यामध्ये दत्तक गाव घेतलं होतं कोपरे. साहेबांनी इंटरेस्ट घेतला. आता 100% प्रश्न सुटला. डायरेक्ट दिल्लीपर्यंत आवाज उठवतात. मग महाराष्ट्र मंत्रालय काय त्यांना हे अवघड नाही. परंतु साहेबांनी याकडे 100% दुर्लक्ष केलं असं आमचा ठाम आरोप आहे. साहेबांनी याकडे जर लक्ष घातलं तर आमचा 100% पाण्याचा म्हणजे काय त्यात केलीच माहित नाही तर काय करणार दत्तक काय आणि काय ज्याला कोण बघा आता आमची लोक 7 वाजले 7:30 आमची लोक ठीक आहे, आम्ही कायम बंकर फाटा करावा अशी इच्छा आहे का? हो सर आम्हाला आतापर्यंत शेतीला पाणी तर पिण्यासाठी नाही तर माणसाला शेतीला जाऊ द्या. आतापर्यंत आम्ही कायम बंकर फाटाच करायचं का? आमच्या आजोबांनी केलं, पंजोबांनी केलं, वडिलांनी केलं, आम्ही केलं, आमच्या मुलांनी तेच करायचं साहेब. हे बघा बरोबर आहे साहेब. तुम्ही पूर्व भागाची दिशा बघा. तुमच्या किचन पर्यंत पाणी आहे, तुमच्या घरापर्यंत रस्ते आहेत. आमचा काही त्यामध्ये दुमत नाही साहेब. जसा विकास झाला तिकडं तसाच इकडे पण विकास पाहिजे. आम्ही पण माणसं आहेत. आम्हाला माणसासारखी वागणूक दिली पाहिजे. आमचं एवढं म्हणणं आहे साहेब. अहो आम्हाला आतापर्यंत जनावरांसारखे तुम्ही हे दिले वागणूक दिली. आतापर्यंत माणसासारखे दिले का सांगा बरं. फक्त साहेब ऐका ना, तुम्ही आमच्या समाधानासाठी 4 दिवस चांगलं आमचा माणूस जिवंत करतात. इलेक्शन गेलं का आमचा कोणी माणूस गेला आधी. हे सुद्धा नाही. कोण येत नाही त्याच्याकडे काय आहे? यांनी दत्त गाव घेतलं मग. अरे दत्त घेतलं म्हणजे दत्तक गाव घेऊन ज्याला काय? कोणी नाही त्याला दत्त काहीच घेतात. नाही मग इथं इथं. पियालाच पाणी नव्हतं मग साहेब दत्त घेतलं. घेऊन पाणी काय काय घ्यायचं घ्यायचं होतं ना? या टँकरचा पाणी बाजून काय करायचं? पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे. सुटलाच पाहिजे सुटलाच पाहिजे. पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे. सुटलाच पाहिजे टँक झालाच पाहिजे. झालाच आश्वासन पाहिजे. देऊन करायचे काय कोणाला तरी कोणाला आश्वासन देऊन करायचे काय हा येरी होय. साहेब हे दूषित पाणी या पाण्याने घशाचा त्रास आहे. तुम्ही बघा आता पण पाणी वाटत नाही सर. बघा, पाण्याची एवढी बंकर फाट्यावरून आले ती माणसं पाणी वाहतात तिथंच. कामावरून आल्यावरती या टायमाला पाणी वाहावं लागतं. 7:20 झाले तरी ती माणसं पाणी वाहतात साहेब. 7:30 काय अजून आमच्या नशिबात किती दिवस बंकर फाट्या तुम्ही विचार करा. हा, काय माहिती. फक्त आम्ही कोणाच्या विरोधात नाही. पाठपुरावा तेवढा पाठपुरावा पण आम्ही केलेला आहे. ते कागदपत्र तेल वाचता आलं पाहिजे ना ते कागदपत्र हा देऊन आम्ही साहेब कुणाच्या विरोधात नाही. फक्त आमच्या पाण्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवतोय. पाठपुरावा केला तिथं. काय केलं वडील गेले सगळे गेले तरी हा प्रश्न सुटत नाही. म्हणजे याचं काय वेळेला पण भेट दिली पुण्यात तर कितीतरी वेळा रात्र बसलोय. आमच्या पोरांनी शाळा शिकायची का नुसतं पाणी वाहत बसायचं. बंकर फाटा करायचा. हा इथं 10वीचा पोरगा सुद्धा बंकर फाटू जाते. 12वीचा पोरगा बंकर फाटू जाते. साहेब किती दिवस बंकर फाटा करायचा. हो साहेब केलंय. बरोबर आहे. दत्तक घेतला होता. हा प्रश्न 100% साहेबांनी सोडवायला पाहिजे होता. अरे नुसतं पाण्याचा प्रश्न सुटत नाही BNK साहेब पहिले 5 वर्ष गेले पण आता केलं असतं ना, पहिले झालं 5 असतं. साहेबांचे हो दत्तक फक्त घेऊन ठेवलेला दत्त गाव आहे. बाकी साहेबांनी काय केलेलं नाहीये गावासाठी पूर्ण पहिले 5 वर्ष काहीच केलेलं नाही. पहिले 5 वर्ष साहेब असेच गेले साहेबांचे. आता सुद्धा साहेबांनी आवाज उठवला पाहिजे असं आमचं मत आहे. अजूनही साहेब शांत आहे. मग साहेब जर शांत बसत आले तर आमचं काय आहे? मग आम्हाला एकच पर्याय आतमधून मंत्रालयात फाईल प्रोसिजरला आहे. साहेबांनी काय केलंच नाही. साहेबांनी जर तिथं जाऊन स्वतः साहेब भेटले असते गाठीभेटी घेतला तर आमचा प्रश्न सुटला असता. नाही साहेब जात काय नाही प्रयत्नच करत नाही तर आम्हाला पर्याय काय आत्मदानाशिवाय साहेब पर्याय नाही दुसरा. आम्ही पूर्ण वैतागलेलो आहे याला आश्वासनाला. साहेब आम्ही आश्वासन हात जोडून सांगतो आता आम्ही मला शेवटची भेट शेवटचे आहे साहेब. आमचा शेवटचा पाणी काय पर्याय. शेवटचा पर्याय. अहो पियाला पाणी कोणी द्याय नाही आम्ही पिण्याच्या दबाव- आम्हाला आम्ही काय झालं नुसतं पियाचं पाणी तरी द्या. हा. तुम्ही जेवायचं आणि भानगडी यात काय नाही, आता लाभच लांबच आहे? राहिल्या. नुसतं पियाला पाणी अर्ध्यात आम्ही पुत्र पुण्याच्या काढायला घेते. दबावाखाली नाही साहेब. पाणी आम्ही पाजायला. आमचं ज्याला आम्हाला कोण नाही स्वातंत्र्य त्याला आहे. देतं आम्ही घेतं. आमच्या स्वातंत्र्यासाठी काही करू पाण्यासाठी. जसं देशासाठी लोक मेले. लढू शकतो आणि लढतोय पण. साहेबांनी हे लक्ष घालणार आहात का नाही साहेब आम्हाला स्पष्ट सांगा. त्याप्रमाणे तसं आम्हाला भूमिका घ्यायला. मला आवाज नाही मग आवाज नाही. पाणी आमचं पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. किती दिवस आदिवासींना रडवणारे साहेब. किती दिवस वेठी धरणारे आदिवासींना. आदिवासी भाग हा अतिदुर्गम भाग आहे म्हणून कुणी लक्ष घालत नाही MI साहेब. टँक झालंच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. MI टँक झालंच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. पिढ्यानपिढ्या गेल्या आदिवासी भागामध्ये साहेब कुणी सगळे दुर्लक्ष करतात. फक्त तोंडी आश्वासन देतात.
इथं कोणताही पाठपुरावा केला जात नाही, काय नाही काय नाही काय नाही. इथं MITचा पाठपुरावा फक्त तोंडी आसवून दिलं, MI टँक होतात, अमका करू तमका करू, हे करू, तुमचे केटी बंधारे करू, तुम्हाला पाणी अहो जल जीवनचा सुद्धा साहेब बंधारा नाही, जल जीवनचं सगळीकडे काम झालेलं आहे. खासदार साहेबांनी का लक्ष घातलं नाही? इथं अजून पाईप काढलं नाही ते. ऐका, जल जीवनच्या संदर्भात साहेबांनी का लक्ष घातलं नाही? सगळ्या पूर्व भागात जल जीवनचं काम पूर्ण करून घेतलंय साहेबांनी. कोपऱ्यात अजून बंधारा नाही साहेब. जल जीवनची मुदत संपायला लागली, पैसे संपले, आम्ही काय करायचे सांगा साहेब? काय करायचं? मुदत संपायला आली साहेब, मुदत संपली साहेब, काय करायचं आम्ही? मुदत संपली. आज आम्ही बोलायला गेलो तर ते ठेकेदार म्हणतो मुदत संपली. बंधारा नाही, काय नाही, तर पाईपलाईन नाही, काय नाही. पूर्व भागात सगळं पाणी उडवलं जलजीवनचं. सगळ्यात अगोदर इथं जलजीवनचं काम कोपऱ्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं. शेवट कोपरा ठेवला, जाणून बुजून आम्हाला त्रास दिलेला आहे. शेवट कोपरा ठेवला याचा अर्थ काय? जाणून बुजून त्रास दिला. शेवट सगळ्यात अगोदर कोपऱ्याला जलजीवनचं बंधारा घेतलं होतं, म्हणजे व्हायला तेच पाहिजे होतं. पाहिजे होता. पूर्व भागात पहिल्या केली सुरुवातीला. होती. दत्तपुत्र काय असतं पाणी पाजायला ना. अरे दत्तपुत्र घेऊन काय करायचे? आई बहिणींनी दत्त घेऊन केला काय त्याचा? नुसतं बोलायला काय पाहिजे? बोला कोणी बोलू शकतो. आणि याची इथं येतात याला येऊन भेटतात, आम्ही त्याला काय येऊन करतो? आमदार देखील तसेच आहेत सगळे. तू आम्ही बोलत नाही, आम्हाला घेऊन भेट म्हणा. आम्ही तुला सांगतो काय सांगायचं. बाकीचं कशाला लावता साहेब? किती आमच्या आदिवासींचे हाल आहेत बघा. तुम्ही येऊन तुम्ही एक दिवस येणार जाणार, आमचं समाज तुम्ही येऊन जाणार, तुम्ही एक दिवस गाडी घेणार, तुम्ही पाणी तेवढं पुरवठा एक- बघणार, एक तुम्ही दिवसाचं म्हणणार, मा- तुम्ही आम्हाला तारीख देणार, तुम्ही डबल त्याच्यावर लक्षच देणार नाही. 8 दिवसांनी नाही, टँकर काय येतो नाही साहेब. सर. तुम्ही विचार करा, गावाला 8 दिवस एक टँकर पुरतो. तुम्ही स्वतःचा विचार करा साहेब. तुम्हाला एक ड्रम पाणी 1 दिवसा लागतं, आम्हाला पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे, पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे. सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. साहेब उद्या तुम्ही खासदार साहेबांना स्वतः इथं घेऊन या, त्यांना ही परिस्थिती डोळ्यांनी पाहू काय द्या. तुम्हाला प्रशासनाने आणून दाखवायचे ना? पाणी फक्त पिऊन दाखवा. पिऊन दाखवा. आम्हाला काय म्हणणं नाही आमचं. तुम्ही सगळेजण येऊन तिला हे पाणी पिया. फक्त बाकी उद्या काय हे नाही. पाणी पाणी प्यावं प्या. लागेल. जवळजवळ आम्ही बघा. 6 दिवसातून 4 बारा पाणी प्या. जेवढं येतील तेवढे उद्या इथं आम्ही पाणी पाहिजे होतं. तुम्ही या पाणी पाजायला. आपण रोज पेतो का नाही? अजिबात कोणाला द्यायचं नाही. तुम्ही जिया द्यायचं नाही. कोणत्या घरात पाणी द्यायचं नाही. इथं येऊन द्या. हेच पाणी द्या त्याला प्यायला. इथं मी पाणी ओढतो. मी स्वतः पाणी ओढतो, त्याला मला इथं येऊन हे पाणी प्या तुम्ही प्या. फक्त. हा, आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन करा हा, का काय खरंच वांगड काय आहे? झालंय तुम्हाला म्हणून तिथं. हे पाणी फक्त दिवसभर माझं हेच प्या येऊन म्हणा तुम्ही इथे. या मी पाणी स्वतः प्रश्न ओढतो. सुटलाच पाहिजे. सुटलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. किती बेडके पिढ्या पार गेल्या. मरून गेला त्या पाण्याचा किती प्रश्न. पिढ्या गेल्या. आजपर्यंत सुटला प्यायलाच नाही. पाणी मिळेल ना. आणि नुसते ते डुवा उकारला असतं तरी पाणी पाणी मिळालं पाणी तुम्हाला. मिळालं असतं, हा? साहेब. तुम्हाला एक जीसीबी झालं तर या म्हणा तुम्हाला मी देतो त्याचं बिल. एक दिवसाचं उकर म्हणा तिथं पुढे आणतो जीसीबी उकर त्याचं बिल मी देतो. अरे प्यायला पाणी तुला देत त्यामध्ये काय प्रश्न आहे हा? ना? किती 5 तरी वर्ष. माणसाला तळतळ लावायचं हा इथे. 5 वर्ष गेले. पाच आम्हाला वर्षाला किती किती वेळा वर्ष? पाण्यासाठी रडावं लागलं. आमचं आज 50 वर्ष बंकर होऊन गेलं पाटा- तरी सकाळी मी उठलं का इतकंच बंकर ऐकतो. पाटा तिकडून आले पाण्याचं. किती दिवस हा त्रास किती काढायचा साहेब पिढ्या आम्ही? गेल्या तरी हेच चाललंय. किती दिवस त्रास काढायचा? सगळ्या पिढ्या संपल्या तरी अरे त्या जिरवा साहेबाला मी स्वतः मंत्र्याला भेटायला गेलतो. आम्हाला त्या येड्यात जिरवा काढलं, साहेबांनी येड्यात. मंत्र्याला भेटायला गेलतो. त्यांनी सुद्धा हा प्रश्न मांडला होता. आम्हाला फक्त पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे साहेब. आमची काहीच म्हणणं ना, फक्त आम्हाला पाणी द्या. पिण्याचं पाणी एवढं पाहिजे. पाण्याचा उद्या प्रश्न तुम्ही आहे. साहेबांना घेऊन या इथे. साहेब उद्या साहेबांना अहो, घेऊन या येतो इथे. का? उद्या साहेब इथं ज्याला- हे बघा, ज्याला पाहिजे, माहिती आहे, नाही तर आम्ही विहिरीवरून उठणार नाही ना रात्रभर दिवसभर इथंच बसू. खासदार साहेब नाही आले तर तुम्ही खासदार साहेबांशी बोला. उद्या खासदार मी तर कोणते काळजी नाही खासदार करत. साहेब कोणते MITM प्रश्न- झालाच झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आम्हाला- MITM झालाच झालाच पाहिजे. पाहिजे. साहेब टँकरच्या फेऱ्या कधी वाढणार आहेत आम्हाला सांगा. टँकरच्या फेऱ्या कधी वाढणार आहेत? अहो एक टँकर 4 गावात दिले होतो केस काय- काय आठवण करेल? नाही. बरोबर 8 आहे, दिवसातून वाटा एकदा टँकर होतो साहेब. वाड्या किती आहेत वाड्या? शक्य आहे का 8 दिवसातून? वाड्या किती आहेत? टँकरात एक टँकर दिलाय त्या काय त्याच्यात होणार आहे? 9-10 वाड्या आहेत नुसते मग? चार गावांच्या. काय त्याला पाण्याचं पाहिजे ना. माणसाला काय सांगावं बा, काय आमच्या द्यावं जनावरांनी कमीत कमी. कुठून इथं काढणार? काय तिथं? 8 दिवस मुक्कामला राहा, 8 दिवस हे पाणी प्या. मग आमच्या काय? बरोबर अरे कसं हे हाल 8 आहे? दिवस नाही त्याला म्हणा, उद्याच पिऊन दाखवा आमचं तुम्ही घरी काम जा. कसं तुम्हाला आहे? काय वाटतं? काय काम जवळून मिळालं? बघा घालून तिथलं रे आणि आम्हाला मग आमचा विचार करा. आमचा विचार आजपर्यंत केला उद्या नाही जर साहेब. सकाळी इथं 9 वाजेपर्यंत तुम्ही आलं आले नाही पाहिजे. आणि आम्हाला जर भेट दिली नाही तर मग एक बघा. सुद्धा मग कार्यकर्त्यांची गाडी वर येऊन देणार नाही आम्ही. नाही काही म्हणजे नका नाही. तुम्हाला आम्हाला जगता काही येत घेणार नाही. नाही. व आमचे वडील पौर्वी आहे डोंगरात राहून जगलं. तुमचा काय द्यायचे आम्हाला? काय तुमचा राशन द्यायचा पसाभर कुठं तर त्या राखेल बंद केला. आम्हाला इथं अंधारात नाही, लाईट नीट मिळती नाही तर काय आमची अवस्था आहे आता इथं. साधं तुम्हाला पियाला पाणी देता येत नाही. ऐका साहेब, आणि जर काय बिल खासदार साहेब वाढून त्या बिलांचं सांगा बदल कट केलं कट केलं जाऊन दे.
हा कट करणार ते इथं कोणत्याही प्रतिनिधीला काय करते नाही म्हणे, कोण खात नाही, काय कोण असं केलं आमदार होतं, असो, खासदार असो, टाकतात, कोणीही. ते आमच्याकडे काय दखल घेतली नाही. फक्त एक दोन आम्ही आहे म्हणून आहे गाव आणि इथं मानसिक काय समाधान. लाईट बिल वाढायचं चार किती? दिवसाचं मानसिक आणि समाधान. इथं काय काही काही अपेक्षा का नाही, मोटरी काही? काढल्यात का काही आमचं पाणी प्रश्न कधी सुटणार नाही अशी आम्हाला मोटरी आहेत आपल्याकडे. निव्वळ हे आदिवासी लोक फक्त मानसिक आणि समाधान, आदिवासी फक्त मानसिक म्हणून समाधान आहे असं साहेब इथं. हा. इथं 2 दिवसाचं मानसिक समाधान आहे इथं. लय अवस्था बेकार आहे साहेब इथं. किती दिवस आले गेले तरी आम्हाला हे केलं नाही त्यांनी. हॅलो ते कट झालता काय हे आम्हाला वाटलं ऐका साहेब, उद्या खासदार साहेबांचा दौरा कोपऱ्यावर झालाच पाहिजे. आम्ही झालाच पाहिजे, विहिरीवर झालाच उठणार नाही बरं का जेवढी साहेबांच्या. दौरा इथं येऊ तेवढे विहिरीवर तेल ह्याच आंदोलन पाणी पोरं बांधावं आणि त्याच्यात. महिला काहीच बसले. कोणी द्यायचं नाही, कोणच्या घराकडे सुद्धा नाही, द्यायचं नाही, नाही. तुमच्या घरात काय बिसलेरीचं काम नका बनवू. सगळे इथं येऊ द्या आणि ह्याच पाणी प्यायला द्या हांडा हा, भरून ठेवा, बरोबर इथं बरोबर सगळं आहे द्यायचं साहेब, पाणी. पण हे पाणी पिण्यायोग्य नाही सर. सर तरी तुम्ही प्रत्यक्ष येऊन पाहणी करून गेले काय म्हणजे काय गाव जे वाटलं तुम्हाला चर्चा करून पाहून काय तो होत त्याच्या नाही. पुढे सांगतोय आणि तो त्याच्या पुढे सांगतोय इथं काही होतच नाही त्यांना. ठीक आहे साहेब, ठीक आहे, परंतु उद्या खासदार साहेबांना विनंती करा, कोपऱ्या ग्रामस्थांच्या विनंती तुम्हाला विनंती केली भेटायची अर्जंट. माहिती घेऊन खासदार साहेबांना हे सांगून पण उद्या तुमचा दौरा कधी होणार आहे? उद्या परवा किती दिवसात दौरा होणार आहे तुमचा कोपरा? साहेब आले का लगेच घेऊन येतो, पण त्याच्या आधी बाकीचे सर्व गाडी सगळे अधिकाऱ्यांची वगैरे त्यांच्याबरोबर सगळे माहिती तुम्हाला होते. ते अधिकारी इकडे घेऊन ये आमच्या समोर. सगळे इथं येऊन या. इकडे घेऊन ये अधिकारी आमच्या समोर. समजा इथं आणा इकडे. ते पाणी खाते इथं येऊन पाणी पिऊन जा फक्त. पाणी पिता असेल, तुम्ही म्हणा इथं या आणि पाणी बघा. पिऊन पहा. पाणी पाणी खाते. पिण्यायोग्य आहे का नाही अहो जनावर पेत नाही ती माणसात तुम्ही सुटलं पाणी. बाथरूमला पाणी घेता का प्यायला पाणी घेता ते पण कळलं तुम्हाला. ते अधिकारी कोण असतील ना त्यांना उद्या इथं आमच्या समोर घेऊन या ग्रामस्थांसमोर. काय आहे नीती? शनिवारचं काय झालं तुम्हाला काय काय शनिवार शनिवारी काय सकाळी काय तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी आहेत ना, मग या ना मोकार हिंडायला एर जातात कुठं तरी हिंडायला तर या इथं या. ठीक आहे समोर आपण. नाही उद्या परवा शनिवार रविवार सोमवार आपली मोकळी. हा, बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. ठीक शनिवार आहे, रविवार सुट्टी राहते, नाही तुम्ही काही. त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी. नाही नाही, ऐका साहेब, तुम्ही बरोबर आहे. नाही पण सर त्यांना- सोमवारी नाही का तुम्ही फिक्स करून टाका. त्यांना- सगळ्या अधिकाऱ्यांना सांगा आणि तुम्ही वेळेत या नाही का. हा. हो सोमवारी वेळेत यावा 9 वाजेपर्यंत तरी यावा तुम्ही अशी आमची ऐका. अपेक्षा आहे. हा ऐका, आता शनिवार रविवार 2 दिवस आहे. खासदार साहेबांना कोपरे ग्रामस्थांची विनंती सांगा आणि येताना खासदार साहेबांना पण घेऊन या, त्यांना पण घेऊन या. हा पाणी दाखवा ना पाणी हा. इकडं आण ना. बरोबर आहे. आम्ही काही काम- पाण्याचं नाव सुद्धा पाठवलं. ठीक आहे हो सर चालेल, तुम्ही चालेल. नक्की प्रश्न पाण्याचा सोडवतील तुम्ही असे आम्ही अपेक्षा आमच्याकडून करतो. तुमच्या तुम्ही- अपेक्षा बरं का साहेब तुमच्याकडे आमची. ठीक आहे, आम्ही सोमवारी ते असतील अधिकारी त्यांना आणि खासदार साहेबांना सोमवारी घेऊन या, ग्रामस्थ वाट बघतील इथे. हा बघा पाणी कसलं पाणी? पाणी ते आता पाणी पाणी- नसेल हे पाणी सोडतात नाही याच विहिरीचं पाणी, हे आपल्या टाकीतून सोडता येते ना हे असं पाणी आणि हेच पितात. हा, या पाणी प्यायला. नदीचं पाणी विहिरीमध्ये सोडलं आणि हेच पाणी अशा प्रकारचं पाणी पितात. बघा कशी दयनीय अवस्था आहे बघा. सरपंच मॅडम हेच पाणी हे पाणी फुल बाटली भरायची ना, फुल बाटली भर. पाणी येत नाही ना. फुल काही ते आता तिसरं पाणी ते quality. हेच पाणी पितात साहेब. हा पाईप चालू आहे इथं एरीत. हेच पाणी येते त्यातून. पाणीच नाही तर काय करायचं आता? हे जर परीक्षा पाठवलं ना तर किती तरी दिसतात काय ते तुझं अपायकारक आहे हो. अपायकारक नाही. साहेब पर्याय नाही ना दुसरा. आता पर्याय काय इथं दुसरा जगण्यासाठी हेच पाणी आहे. मग आता मरायच्या ऐवजी हेच पाणी पिऊन मरून आम्ही. बाकी काय विहिरीत गेलं ना थोडं निवळतं, पण हे विहीर हे पर्याय नाही ना खाली साहेब. निवळ इथं टाकायचं या- जरूर नाही तर निवळपर्यंत पाणी. आपल्याला जमय का? मग पर्याय आम्हाला नाही साहेब यायचं. इथं. जेव्हा पावडर वगैरे टाकणार तेव्हा आपलं पाणी निवळतं तेव्हा तोपर्यंत पण मग माणसं रोज पाणी ओढतात पितात संध्याकाळ मग सकाळ आता पाणी समजा बरोबर दररोज टाकायचं लागतं. ना पाणी. आज आणि पण असं असं टाकलं. म्हणण्यापेक्षा हे पाणी पिऊन आता हे गेलं. रात्रभर पाणी बसायचं खाली, तेव्हा तेच पाणी प्यायचं. कसं काय जगायची माझं काय?
पर्याय अहो, नाही. काय नाही बरं, काही. रंगाचा असा रंगाचा दुसरा हे असं पा- पाणी. इथे त्यांनी पण ऐका पाणी आठ ऐका 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 हे पाणी तुम्ही पिता हा, हे पाणी आम्ही पितोय साहेब. तुम्ही बोला मग. हेच पाणी आता म्हणजे तुमच्या समोर ऐका हेच पाणी विहिरीमध्ये सोडलं जाते साहेब. हेच पाणी सकाळी संध्याकाळी वडून घरी पिण्यासाठी नाही ते बघा ती माणसं पाणी वडी पाणी एक नाही, माझी पिण्यासाठी दुसरं पाणीच नाही साहेब. नदीवरून पाणी हे आता नदीला खराब झालेलं पाणी हे पाणी विहिरीत सोडायचं आपल्या पद्धतीनं ओढायचं सकाळी प्यायचं संध्याकाळी प्यायचं. हे बघा घसा माझा स्वतःचा घसा दुखतो साहेब. आवाज कसं तरी हेच हे पाणी काय बघा, हे करणार? असं असं पाणी पाणी घालून हे ठेवतोय. पाणी पिऊन मरलेलं बघा माऊली पाणी साहेब तेच पाणी बघा आहे का तेच हे पाणी आहे. पूर्ण बघा हे पूर्ण पाणी ते गडूळ आहे बघा हे पाणी पूर्ण गडूळ आहे. हेच हे बघा पाणी हे बघा प्यायचं. हे बघा हे बघा हे माझ्याकडे करा ताईला पुढं करायचं हा हे बघा तेच पाणी पितोय ताई इकडे मग आता काय करणार आता शेवटी बरे आहे नाही ते. अहो आमची एवढी परिस्थिती बेकार झाली रोगाने माणसं मारायला लागले रोग होऊन हा? आणि यांनी लाजा वाटती नाही तिथं बसायच्या आणि खुर्च्या घेऊन बसलं तर हे सांगत होतो मग अशी नाही सांगतो का आम्ही आमक्या करतो आणि तमका. अरे इतर दिवशी काय करता तुम्ही इथे माणसं मारायला लागली ना पाणी पिऊ पिऊ हा? बाई, काय हे- करणार आम्ही शेवटी आमचं जीवन असं झालंय की नकोशी झालं जीवन बाई हे काही पाणी इच्छा पितात ना नाही. घरी हे पाणी प्यायचं घरी कसा दुखतो का दुखतो अंगावर फोड येतात काय करणार हा? वास येतो वास त्या येतो पाण्याचा. पाण्याचा. पण आता पर्याय नाही दुसरं. करणं पाण्याचा वास पूर्ण येतो बघा पाणी हा, अशी त्या दयनीय समोर अवस्था आहे. दाखवलं इथं काय करणार आता त्या शेवटी किती दिवस अन्याय हा आमच्याकडे किती पिढ्या गेलं तरी असा अन्याय संपत नाही काय करणार आम्ही सांगा या असं पाणी पिण्याची वेळ येत असेल तर खासदार आमदार यांचा काय फायदा आहे आम्हाला हा? फक्त यूज अँड थ्रो वापर आणि फेक आजपर्यंत तसंच वापर केलेला आहे हा? मतासाठी वापर करायचा आणि हे करायचं बघा ह्या विहिरीत कसे त्याला माहिती का आणायचं मित्र सांगतो मी पाणी पितो तू घेऊन दाखव मला इथे. असं किती दिवस संघर्ष आयुष्यभर हा संघर्ष करायचा आम्ही पाण्यासाठी आता तुमच्या समोर मी पाणी पितो हाच पाणी पितो आम्ही काय सांगायचं काय साहेब मारलं आता? तुम्ही कोणाला पिऊन दाखवा हा? पाणी कोणी पिऊन दाखवा हे बघा, मी स्वतः पाणी हा, पितो हे बघा. मग आता काय समजा इथं काय दुसरा पर्याय का काय करणार आमच्या घरी आम्ही हे पाणी अहो, पितो. याला दुसरं जनावर पाणीच नाही मिळत बिचारा तुम्हाला. जनावरासारखं आम्हाला जगावं लागते साहेब काय करणार आम्ही सांगा खासदार आमदार येतात जातात फक्त आश्वासनं कामापुरतं देतात. आश्वासन काय वापर करणार? एक दिवस याचं मानसिक आणि समाधान आता ते येणार जायचं कोणाला त्यांचं काम भेटणार करायचं. आम्ही ज्यावेळी इथं नसेल ना त्यावेळी दुसऱ्या लावून भेटणार त्याची बाईट घेणार ते म्हणणार असं झालं तसं झालं अरे तो आम्ही बोलले ना मग ना तुम्हाला भेटायला इथं इथं तू दाखव मला आम्ही तेवढे कोणाच्या पाणी. दबावाखाली बोलत नाही हा. सत्य आम्ही वास्तुस्थिती कोणाच्या बोलतोय असं नाही. कोणी आम्ही पण- सत्य ज्यांनी सांगितलं बोलणार. त्यांनी सांगितलं हा गैरसमज नाही आम्ही स्वतः आमच्या वास्तुस्थिती आहे ही पाण्याची आमची स्वतः अनुभवतोय गावाचा मी बिरसा ब्रिगेड जुन्नर तालुका अध्यक्ष आहे. स्वतः अनुभवतोय काय साहेब किती आमची दौरे केले, एवढी आमदार हालत खासदार आहे. कोणी लक्ष सांगायचं? देत नाही अहो, आम्हाला- मी तर असं सांगतो जे काही उद्या जेवढे काही आमदार असो खासदार असो डॉक्टर असो कोणी असो त्यांनी याचा मी जेवढं पाणी पितो नाही गेलास त्यांनी सगळ्यांनी काय गेलास पाणी प्यावा आणि त्यांनी सगळ्यांनी माझ्यासमोर पाणी पिऊन दाखवा त्याला आपण मर्दमत त्याला तर मी तरी पाणी पितो या आणि त्या पाण्यावर जगतो आमदार अरे, खासदार ऐक ना आमदार खासदार साहेबांनी इथं 3 दिवस राहायचं हे पाणी प्यायचं या पाण्याने आंघोळ करायची कशी अवस्था होते काय घसे दुखतात की अंघोळ अहो, फोड काय होतात होते? हे आम्हाला- त्यांनी अनुभवाचे 3-4 अहो, कपडे अंगात दिवसात आणि यांनी मग ठेवली सांगायचं नाही, हे लोक कसे चावाचे जगतात सुद्धा साहेब. असं, तरी ही हा? लोकं जगतात. आम्ही एवढ्या पाणी बिकट देतात. अवस्थेमध्ये जगतोय हा? 3 दिवस आणि त्यांनी तर त्यांनी- व्यवहार 10 राहावा वर्ष आमच्या झालं का 20 आम्ही वर्ष झालं माणसं असं त्याच जसं झालं. आम्ही राहतो 3 दिवस काय तिथं अडचण काय आहे आमचा त्यांना झाला राहायला. तो अधिकारी त्याचं भेटत नाही याची परवानगी भेटत आमदार नाही, साहेबांनी त्याची याचं 3 दिवस भेटत नाही. राहायचं. अरे कोणाच्या परवानगी पाणी 3 दिवस प्यायचं हेच पाणी 3 दिवस ह्याच पाण्याने आंघोळ करायची मग त्यांना त्या व्यथा कळतील आदिवासीच्या व्यथा काय किंवा कशा पद्धतीचं पाणी काय कसं चाललंय वगैरे साहेब? करतो. आमच्याकडे म्हणजे काय झालंय? इथं की असं मजुरी बातमीदार एक कोणी रुपयाची येतो? मजुरी नाही साहेब काही त्या इथून पाण्याने पूर्वी आज कसं आलं तर होतं? खूप पण आम्ही आलो ना पूर्वी कोणतरी येत होता बाबा, आम्ही कोणतरी इथे बोलत आलो. होता, निघून जात होता बाबा, आम्ही इथे बातमीदार नाही. आलोय. आमच्याकडे जर बातमीदार रोज असेल ना तर तुम्हाला सांगतो यांना आम्ही तुम्ही पळत आले लावला असता. इथं तुमचे आम्ही आभारी आहोत खरं आभारी या आहोत. कुठंतरी आम्ही अन्यायाला वाचा आमच्याकडे फोडा ना- असं आम्ही आमची होतो, इच्छा आहे. आठवड्यातून एक भेट तुम्ही द्या आले आम्हाला. तुमचे खूप खूप आमच्याकडे आमच्या जी कोपरेकरांच्या सगळ्यात प्रश्न- ग्रामस्थाच्या वतीने आणि बिरसा ब्रिगेडच्या वतीनं तुम्हाला सुद्धा तुमचे खूप आमचं आभार नदीचं मानतो पाणी साहेब दाखवतो. तुम्ही आमच्यापर्यंत आणि पोहोचलात हेच पाणी आहे आमचा नदीला. हा पाण्याचा प्रश्न कुठेतरी मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे दुसरं काय नाही ना मागते कुणी आम्ही. नाही पाणी साहेब. सोडून दुसरं आम्हाला कुणी येत लागतच नाही काही. परंतु तुम्ही आले एवढं तर आम्हाला आम्हाला काही. साहेब तुम्हाला जेवढे प्रसारित करता येतील तेवढं करा अशी आमची कुठल्या ग्रामस्थांच्या वतीने जास्तीत जास्त जेवढ्या बातम्या फार कुठपर्यंत सोडायच्या तेवढं सोडीतच राहा बनकर मी तर म्हणतो फाट्यावर जसं आलो. एखादा प्रकरण आणि घडत आता आहे. पाणी नेलं त्या पाणी किती वाजले आता 8 वाजले आले ते बघा हा? मग हा प्रश्न आहे काय काय नाही. बनकर फाट्यावरून यायचं साहेब एवढं काही नाही बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.